बातमी आहे कालीचरण महाराज यांच्या पत्रकार परिषदेची। बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी कालीचरण महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कालीचरण महाराज यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत हिंदू नागरिक हा जातीवादीच्या कचाट्यात अडकला असून हिंदूंची प्रगती होत नाही असे वक्तव्य केले। त्यामुळे देशातील सर्व हिंदू नागरिकांनी एकत्र येत हिंदू वोट बँक मजबूत करावे असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले। तसेच जातीवाद करणारे लोक हे हिंदुत्ववादी नसून हिंदू विरोधी आहेत असे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कालीचरण महाराज यांनी हिंदुत्वावर भाष्य केले आहे। तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांना देखील यावेळी कालीचरण महाराज यांच्याकडून उत्तर देण्यात आले व काही भुवया उंचवणारी वक्तव्य देखील यावेळी कालीचरण महाराज यांनी केली। पहा काय म्हणालेत कालीचरण महाराज। कारण की असेच करंटे लोक जे धर्माचा विचार न करता फक्त डाळ तांदळाच्या पेट्रोल टमाट्याच्या भावात अटकलेले असतात ते निसंशय पुढे चालून कापल्या जातात। इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तानात हेच घडलं, बांगलादेश, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडियामध्ये हेच घडलं, काश्मीरमध्ये हेच घडलं, केरळमध्ये हेच घडणं चालू आहे, पश्चिम बंगालमध्ये हेच चालू आहे। या आपल्या महामूर्खतेमुळेच आहे, आपल्या हिंदूंच्या महामूर्खतेमुळे। ही महामूर्खता हिंदू जितक्या लवकर सोडतील सडक्या जातीवादी मानसिक स्थितीची महामूर्खता, तितक्या लवकर हिंदू एकीभूत होतील आणि तितक्या लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार होईल, गुरु गोविंद सिंहजी महाराजांचं स्वप्न साकार होईल, राणा प्रतापजी महाराजांचं पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींचं स्वप्न साकार होईल। त्या लोकांना याच्यावर एकमात्र तोडगा आहे, जो स्पष्टतः हिंदू हिताची गोष्ट करून राहिला, स्पष्टतः जो हिंदू हित की बात कर रहा है उसी को हम मतदान करें, उसी को हम वोट देवे, तो ही हम सुरक्षित रह सकते हिंदू लोग। इसको दूसरा कोई पर्याय नहीं, राजनीति को कोई पर्याय नहीं है। धर्म रक्षा के लिए राजनीति अत्यंत आवश्यक है। भगवान श्री राम राजा थे, भगवान श्री कृष्ण राजा थे, भगवान बुद्ध राजा थे, छत्रपति शिवाजी महाराज राजा थे, गुरु नानक देव जी गुरु गोविंद सिंह जी महाराज राजा के जैसे ही थे, राणा प्रताप जी महाराज राजा ही थे, पुण्यश्लोक माता अहिल्या देवी महारानी ही थी जिन्होंने राष्ट्र रक्षण धर्म रक्षण किया है, वो सबके सब राजा थे। इसलिए और वो राजनीति करते थे, इस धर्म राष्ट्र के धर्म के लिए, राष्ट्र के लिए, सुरक्षा के लिए वो राजनीति करते थे। राजनीति माने क्या? प्रजा की सुरक्षा के लिए, प्रजा की उन्नति के लिए, धर्म के संरक्षण के लिए राजा जो नीति वापरता है उसे राजनीति कहते हैं। हरामखोर स्वार्थी लोगों ने राजनीति का पर्यायवाची नाम अनीति कुनीति कर दिया, कुनीति अनीति का पर्यायवाची नाम राजनीति कर दिया। लेकिन ऐसा नहीं है, राजा जो प्रजा के कल्याण के लिए नीति वापरता है उसे ही राजनीति कहते हैं। कुनीति या अनीति राजनीति नहीं है। दोस्त एक दूसरे के साथ में चीटिंग करते हैं तो बोलते हैं राजनीति कर रहा है मेरे साथ में, राजनीति है ही नहीं, कुनीति है, अनीति कर रहा है। राजनीति करता था तो कल्याण होता था, भला होता था, राजनीतीला पर्याय नाही। राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंचं सैनिकीकरण करणे, वोटर बँकेत रूपांतरण करणे अत्यंत आवश्यक आहे, तरच धर्माचा अपमान बंद होईल। माहित नाही हा विषय। हे लोक याच्यासाठी ताशेरे उडवू शकतात कारण की हिंदू डाळ तांदळाच्या भावात अटकलेला आहे ना, धर्माची घेणं देणंच नाही हिंदूंना विशेषत्वानं, पण आपल्या स्वतःच्या जातीसोबत माती खायला तयार आहेत हिंदू। धर्मरक्षणाची गोष्ट जेव्हा हिंदूंच्या दिमागात येईल तेव्हा अशा प्रकारचे अपमान बंद होतील। सळका जातीयवादच धर्माच्या नाशाला कारणीभूत आहे। आपण जातींचा नाश करून टाकला पाहिजे तरच धर्म रक्षित होईल, धर्माचं रक्षण होईल। कारण की धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः, धर्माचं जो रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो। जातीचं रक्षण केल्यानं काहीही फायदा नाही, म्हणून सळका जातीयवाद आमूलचूल खलास करून टाकला पाहिजे। कारवाई काहीच होणे नाही, राजावर कारवाई होत नसते, सत्तेपुढे शांतपती चालत नाही। इंदिरा गांधीने 5000 साधू संसदेसमोर मारून टाकले, काय कारवाई झाली इंदिरा गांधीवर? राजा समोर
मूळ बन आहे, सत्यापुढे शहाणपण चालत नाही. मी म्हणतो सत्तेपुढे शहाणपती चालत नाही. कारण राजा आहे तो 5 वर्षासाठी आपला बाप आहे, माना की नका मानू. म्हणून विचार करून बसवलं पाहिजे, तरच हिंदूचं संरक्षण संभव आहे. त्याच्यावर काही कारवाई होऊ शकत नाही. त्याच्यावर दुसरा राजाच कारवाई करू शकतो. त्याच्यापेक्षा मोठा राजा कोणी असेल तर. राजा म्हणजे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री म्हणजे राजा. जी ते त्यांच्या पद्धतीनं करून राहिले. एकटा माणूस कुठे कुठे पुरा. एक छत्रपती शिवाजी महाराज महापराक्रमी होते, पण संपूर्ण भारतावर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य नाही होऊ शकलं. एकटा माणूस कुठे कुठे पुरा. राणा प्रताप महापराक्रमी होते, गुरु गोविंद सिंगजी महाराज महापराक्रमी होते, पण संपूर्ण भारतावरचं अधर्मीयांचं संकट ते निवारण नाही करू शकले ना. कारण की एकटा माणूस कुठे कुठे पुरा. त्यांची जेवढी क्षमता होती त्या क्षमतेचा 100% त्यांनी वापर केला धर्माच्या, राष्ट्राच्या संरक्षणासाठी. पण एकटा माणूस कुठे कुठे पुरा. त्यावेळेस प्रांत होते, वेगवेगळे छावण्या होत्या. आता संपूर्ण भारत एक आहे आणि एकच राजा आहे. तुम्ही आत्ताच म्हणले की सत्तेपुढे शांतता चालत आहे. एकच राजा नाही आहे. पहिली गोष्ट तर 4945 राजा आहेत. 4150 आमदार ते राजाच असतात आपापल्या क्षेत्राचे. 545 लोकसभा खासदार, 250 राज्यसभा खासदार, कुल मिला के 4945 लोग है जो भारतवर्ष पर राज कर रहे हैं. आली गोष्ट तुमच्या लक्षात. आणि पिरॅमिड ॲडमिनिस्ट्रेशन असते. वरचा व्यक्ती खालच्या लोकांना आदेश करेल, खालचे लोक त्याच्या खाली, खालचे लोक त्याच्या खाली. याच्यातले जर धर्मरक्षण करणारे मधातले नाही आहेत तर वरच्यानं कुठं कुठं लक्ष द्यायचं एक लिमिटेशन असते प्रत्येकाला. मोदी जी अपने आप में बहुत ग्रेट काम कर रहे हैं, इसमें कोई संशय नहीं. पण हिंदूंचं कर्तव्य आहे की सगळीकडून 4150 आमदार, 545 खासदार, 250 राज्यसभा सांसद कट्टर हिंदूवादी घुसवावेत. 100% मतदान करावं. मुसलमानांचं 100% मतदान होत असते. हिंदूंचं 60%च्या बरोबर मतदान जात नाही. त्याच्यातही आमच्या जातीचा उभा आहे. पण कोण रस्ते बनवून राहिला आणि कोण टमाट्याचे भाव कमी करून राहिला, गरीब की थाली सस्ती होनी चाहिए, अशा भलभलत्या गोष्टीत अटकलेला आहे हिंदू. मुसलमान इस्लामसाठी वोट करीन, ख्रिश्चनिटीसाठी वोट करील, आणि हिंदू आपल्या जातीवादाचा गू खाऊन राहिला. सळक्यात जातीवादात अटकलेला हिंदू आहे जो सत्यानाश करून राहिला धर्माचा. आणि धर्माचा ना सत्यानाश करण्याचं पाप हिंदूंच्याच माथी आहे. आणि या धर्माच्या सत्यानाशाच्यानं हिंदूंवर कुलदेवता, इष्टदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता सगळ्या देवतांचा प्रकोप होईल. आणि होऊनच राहिलेला आहे. भारत अर्धा तर नाही राहिला. 5 लाख मंदिरं मुसलमानांनी फोडून टाकले. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, तायवान, भूटान, नेपाळ, तिब्बत, श्रीलंका सगळं हातातलं गेलं. अर्धा नाही आहे भारत माता, अर्धी भारत माता नाही आहे. हे सगळे माथ्यावर पाप आहे हिंदूंच्या. म्हणून हिंदूंची दुर्दशा आहे. काही विशेष जानकारी नाही. पुण्यामध्ये कुंडेश्वर मंदिर आहे आणि पुण्यामध्ये कुंडेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिरावर काल भाजपनं आंदोलन केलं की तिथं मस्जिद आहे. मग तो आत्ताच विषय का निघाला, एवढ्या दिवस का निघाला? जसा जसा हिंदू जागृत होऊन राहिला तसं तसे अजून विषय येतील. हे तर काही नाही, तो सुरुवात आहे. अयोध्या तो एक झांकी आहे. पुन्हा सांगा काय म्हणतो. जो काल पुण्यामध्ये जे आंदोलन झालं भाजपचं, हा तर ते ह्या विषयापासून डायव्हर्ट करण्यासाठी, कारण सत्ता भाजपची आहे ना सध्या. माहित नाही मला या विषयावर जानकारी नाही. सत्तेपुढे शांतपती चालत नाही. करपात्रीजी महाराजांनी 5000 साधू घेऊन संसदेत भावनाचा घेरा केला. इंदिरा गांधीनं मारून टाकले 5000 साधू. भावना व्यक्त करण्यासाठी डेअरिंग लागते. स्टेजवरून महाहरामखोर म्हणण्यासाठी डेअरिंग लागते. 3 महिने जेलात राहून आला कालीचा पोरगा. आणि पुन्हा भीती नाही, मरण्याची नाही, जेलमध्ये जाण्याची नाही आहे. बिलकुल मानतो. हिंदूच मानतात लोकशाही. का मुसलमान संविधान मानून राहिले का? शरिया कानूनची मागणी चालू आहे. हिंदूच मानतात फक्त संविधान. फक्त हिंदू. शरिया पाहिजे मुसलमानांना. आणि आम्हीच ठेका घेतलेला आहे संविधान डोक्यावर घेण्याचा.
नाही, आम्ही हिंदूंना सांगू की तुमच्या करंटेपणामुळे, आपल्या करंटेपणामुळे हे असे अपमान धर्माचे होऊन राहिलेले आहेत. हिंसयती दुष्ट दुर्गुणानाम सह हिंदू, जो स्वतःच्या अंतःकरणातल्या दुर्गुणांची समाजातल्या दुष्टांची हिंसा करतो, हिंसा, तो हिंदू. हिंदूंचे सगळेच्या सगळे देवदेवी हिंसक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हिंसक, गुरु गोविंद सिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सगळ्याच्या सगळ्या लोकांनी हिंसा केली. दुर्गा, काली, चंडी, चामुंडा, भगवान विष्णू, काळ भैरव, भगवान शंकर, हनुमानजी, सगळेच्या सगळे हिंसक आहे, मारामाऱ्या करतात. दुष्टांचा संहार करणे, सज्जनांचा परिपालन करणे हेच देवतांचं आणि महापुरुषांचं कर्तव्य आहे, तेच हिंदूंचं कर्तव्य आहे. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच, अच्छे को छेडना नहीं, बुरे को छोडना नहीं, पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे हे. असली हिंदुत्व पोलीस पाळतात. सद्रक्षणाय खल निग्रहणाय, सज्जनांचं रक्षण करू, दुष्टांचं म्हणजे खळांचं निर्दाळन करू. मग त्याच्यासाठी एन्काउंटर करण्याचं काम पडलं तरी पोलीस करते. आपली मिलिटरी हेच करून राहिली. असली हिंदुत्व. कालीचरण महाराज आता तुम्ही म्हणताय की मुसलमान भारतीय संविधानात मानत नाही, याचा अर्थ भारतामध्ये जे मुसलमान राहतात, जे संविधानिक प्रमाणे आमदार झाले, खासदार झाले, ते त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? त्यांना गजवाय हिंद करायचं आहे, त्यांना भारताचे तुकडे तुकडे पाळायचे आहे. त्यांनी पाळले तुकडे दोन भारताचे, अनेक पाळले हो, 35 तुकडे झाले. आत्ता डोळ्यासमोर म्हटलं चालते आपल्या 1947 साली 2 तुकडे. पाकिस्तान, बांगलादेश देशद्रोही आहेत जे देशाचे तुकडे करून राहिले. देशद्रोही, राष्ट्रद्रोही लोक आहेत जे देशाचे तुकडे करून राहिले. मग जे देश आता काश्मीर मागितला भाई, एवढा भारतासोबत. तो कोणी आतंकवादी मेला त्या मुंबईत, त्या जनाजात 10 लाख मुसलमान, आणि ते जय जवान ज्योती लाटा मारून तोडलं. इतका घोर अपमान सैनिकांचा. हे का राष्ट्रनिष्ठा आहे का? भारत माता की जय म्हणायचं नाही, वंदे मातरम म्हणायचं नाही, भल्ली राष्ट्रनिष्ठा. आमच्याकडे भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच, भारत जेव्हा हरते तेव्हा मुसलमान फटाके फोडतात. आमच्या एरियात व्हिडिओ आहेत माझ्याकडे, त्याचे शोधा लागतील. आरक्षण आवश्यक आहे गरिबांसाठी, जातीवर आरक्षण नको. हाजी जाती खलासच केल्या पाहिजे ना. जातीयवादी आरक्षण खलास झालं पाहिजे. गरिबांना आरक्षण प्राप्त झालं पाहिजे. फुकटात घर द्या, फुकटात शिक्षण द्या, फुकटात औषध पाणी द्या, फुकटात मेडिकल द्या, पण फुकटात अन्न देऊ नका, खायला घालू नका. नाही तर हे कमाई करून दारू पडून पडतील नाल्यात, दारू पिऊन. सडका जातीयवाद तोडिये, सनातन हिंदुत्व जोडिये, हेच एक स्टँड असलं पाहिजे. आणि वोटर बँक बनिये, राजनीति से घृणा छोडिये, सनातन हिंदू धर्म साम्राज्य की ओर बढ़िये. जर आपल्याला राम राज्य पाहिजे तर राजा राम पाहिजे, राम. जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य पाहिजे, जर आपल्याला हिंदूंचं स्वराज्य पाहिजे, जर सनातन धर्मराज्य पाहिजे तर राजा छत्रपती शिवाजी महाराजच पाहिजे. राजाला पर्याय नाही, तोही कट्टर हिंदूवादी राजा. खोटी गोष्ट आहे. कोणी मुसलमान नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात. मोठमोठे इतिहासकार ओळखीचे आहेत नाही, काही प्रमाण नाही आहे. एक मुसलमान नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत. करे ना, त्याला वाटलं असेल की आपल्या पिढ्या हिंदूच होत्या. इथले 100% मुसलमान हिंदूचेच मुसलमान झालेले आहेत. अरब कंट्रीजून मधून आले का एवढे सारे? हे बाबासाहेबांची 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा सरळ ते म्हणतात की मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मानणार नाही, कारण हिंदू धर्मामध्ये अत्यंत गलिच्छ प्रमाणात वागणूक. कशाची गलिच्छ प्रमाणात वागणूक आहे? सगळ्याच बाबतीत. सडक्या जातीयवादाची गलिच्छ वागणूक आहे. त्याचाच विरोधी आहे कालीचा पोरगा. जातीयवाद हे धर्मगुरूच करू शकतात. जे धर्मगुरू रूपात लोकांनी स्थापित केलेले आहे, महाराज, बाबा, टाबा, जजमल महाराज म्हणतात, तेच लोक सडका जातीयवाद खलास करू शकतात. दुसरं काही समाज सुधारक कोणी जातीयवाद खलास करू शकत नाही. हे धर्माला लागलेली कीड आहे. हा जातीयवाद, याला खलास करणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जातीयवादाच्या विरोधातच होते. मी खरा बाबासाहेब आंबेडकरांचा पायिका. मी पुतळ्याला माळ घालायला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. त्यांना निजामाची ऑफर होती की सगळेजण बौद्ध बनू नका, मुसलमान बना, पण त्यांनी ती ऑफर घेतली नाही. अरबो रुपयांची.
हिंदूंवर उपकार झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. जर ते मुसलमान झाले असते तर मुसलमानांच्या दृष्टिकोनातून सगळेच्या सगळे काफिर म्हणजे गैर मुस्लिम, वाजिबुल कत्ल है, मारून टाकण्यास योग्य आहे कुरानच्या अनुसार. वाजिबुल कत्ल, सबके सब काफिर. पण मुसलमान सोडून सारेच्या सारे काफिर आहेत. या भारतीय लोकशाहीमध्ये कालीचरण सतत वादग्रस्त वक्तव्य करतात, सतत मुस्लिम विरोधी बोलतात, त्यामुळे दंगली घडण्याचं प्रमाण घडते असं अनेक आमदारांची मुलं बोलतात. त्यावर तुम्ही काय म्हणणार? मग करा ना कारवाई. कालीचं पोरग जेलात जायला तयार आहे, मरायला तयार आहे, मेल्यावर पुन्हा जन्माला येईन आणि हेच काम करीन. कारण की मला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं, आम्हाला मोठी हौस. मी स्वतःच लग्न केलेलं नाही, मी आजीवन ब्रह्मचर्यावरती. त्याच्यानं मी दुसऱ्याला सांगू शकत नाही लग्न करा की नका करू. दुसरं सांगून राहिलो, ऐका तसंही, ऐका तसंही, ऐका तसं, ऐकून घ्या ना. मी लग्न केलं नाही म्हणून मी लग्न भग्नाच्या गोष्टी करत नाही. लग्नाच्या बाबतीत मला कोणा विचारलं की कोणी कोण्या जातीत लग्न केलं तर चालते काय, तर मी माझं उत्तर आहे समान खानपान, सारखं खाणं, सारखा पैसा, सारखे आचार विचार असलेल्यांनी बिनधास्त लग्न करून घ्यावं. पण हिंदूंमध्येच करावं, मुसलमानांशी करू नये. मानत नाही ना. गाय खाणारा आणि गाय पूजणारा भाऊ होऊ शकत नाही. ते मग ते भाऊ कसे काय आहेत? ते जे गाय खाते तो हिंदूच नाही. नाही कळला प्रश्न. बिलकुल असंच झालं पाहिजे. हिंदुस्थान म्हणा किंवा भारत म्हणा, इंडिया नाही म्हटलं पाहिजे. हिंदुस्थान म्हणा किंवा भारत म्हणा, ते त्यांचं काय मत याच्याशी मला काय घेणं देणं. आम्हाला भारत पाहिजे, आम्हाला भारत पाहिजे, आम्हाला हिंदुस्थान पाहिजे. हिंदुस्थान नव्हे, हिंदूंचं स्थान ते हिंदुस्थान. आपापले मत आहे. सगळ्यांना वाटत होतं 370 हटत नाही, राम मंदिरही होत नाही. आम्हालाही वाटत नव्हतं. ते आमच्या जिवंत म्हणी आम्ही राम मंदिर बनताना पाहू, पण झालं बा. कडू आणि तिखट तोंडाचे लोक राजनीतीत सक्सेस नाही होत. कडून तिखट तोंड आहे, कडून तिखट तोंड. आपकी मांगे पूरी करे. अभी मुसलमान वोटर बैंक है, उनको झेला जाएगा क्योंकि वो इस्लाम के लिए वोट करते हैं. तो राजा लोग इस्लाम के संरक्षण की बात करेंगे, इस्लाम के बढ़ावे की बात करेंगे, इस्लाम के भलाई की बात करेंगे. हिंदुओं की औकात क्या है? हिंदुओं की कोई औकात नहीं है, क्योंकि हिंदू सड़े हुए जातीयवाद में डिवाइडेड है. अगर हिंदू हिंदू बोल के अगर संरक्षित एकीभूत होता है तो ही हिंदुओं की साख है, तो ही हिंदुओं की प्रतिष्ठा है. आपने कहा कि धर्मगुरु इसको एक छत के नीचे ला सकते हैं. आपके द्वारा क्या प्रयास किए जा रहे हैं? निरंतर हम जातीयवाद तोड़ो हिंदुत्व जोड़ो के लिए घूम रहे हैं. इसमें सबसे बड़ा फायदा होगा कि सभी जातियों के लोग देवी माँ के, गणपति बाप्पा के, शिव भगवान के चरणों में एकीभूत होके साथ में भोजन करे. जात ना पूछे और जात ना बताएं. किसी ने पूछा कौन जात हो भाई, तो गर्व से कहो कि हम हिंदू है, बस. इस प्रकार से अगर हम सड़े हुए जातीयवाद को बताना और पूछना बंद कर देते हैं तो जातीयवाद खलास हो जाएगा. हिंदू रूप में पहचान डेवलप करिए हिंदुओं, और वोटर बैंक बनिए. राजनीति से घृणा छोड़िए, तो ही हम धर्म राज्य की स्थापना कर सकते हैं. देश के नाम को लेकर एक चर्चा हो रही है, भारत और इंडिया को लेकर, उसको आप कैसा देखते हैं? क्या नाम होना चाहिए? इसका नाम हिंदुस्तान होना चाहिए या भारत होना चाहिए, जो मूल रूप में है. क्योंकि ये हिंदुओं का स्थान है, सनातन हिंदुओं का स्थान है. वहां अमेरिका में एक घटना घटित हुई. वहां पे एक शहर का नाम है केंटकी नाम है वो शहर का. उसमें एक शहर है, नहीं राज्य है केंटकी.
लुइसविल नाम से वहां पे एक शहर है, वहां पे मंदिर का कुंभाभिषेक हुआ, अभी अभी हुआ। 3 दिसंबर को वहां के मेयर ने कुंभाभिषेक में घोषणा करी, आधिकारिक सरकारी घोषणा, कि 3 सितंबर को सनातन धर्म दिवस घोषित किया। आधिकारिक है ये बात। वहां पे इतना सम्मान हो रहा है हिंदुओं का, और यहां पे हिंदुओं का अपमान हो रहा है। क्यों? वहां पे सम्मान हो रहा है संतों के कारण, विवेकानंद जी के कारण, ऐसी वक्त भक्ति वेदांत प्रभुपाद स्वामी जी के कारण, आचार्य श्रीराम शर्मा जी के कारण, परमहंस योगानंद जी के कारण सम्मान हो रहा है विदेशों में। और यहां पे हम हिंदुओं के कारण ही धर्म का अपमान सहने के कारण ही, धर्म का अपमान सहने के कारण ही धर्म का बार बार अपमान होते जा रहा है, और हमारे राष्ट्र का अपमान होते जा रहा है। इसलिए हमें कट्टर राष्ट्रवादी होना चाहिए, और देश का नाम निस्संशय हिंदुओं का स्थान हिंदुस्तान होना चाहिए, या मां भारती के नाम से भारत होना चाहिए। महाराष्ट्र में म्हणताय हिंदू जातीवादीमध्ये अडकले. हिंदी 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 अरे मराठी प्रश्न है माझा. नहीं हिंदी में बोलो ना आप, मैं हिंदी में बोलूंगा। मूड हिंदी का है तो हिंदी में ही पूछो। आपका कहना है कि हिंदू जातिवाद में अटका हुआ है, पर केंद्र में भी हिंदुत्ववादी सत्ता है और महाराष्ट्र में भी हिंदुत्ववादी सत्ता है, तो घोड़ा कहाँ पे अड़ा हुआ है? क्योंकि आप बोल रहे हैं कि हिंदू वोटर्स एक होने चाहिए, तो अभी तो हिंदुत्ववादी सत्ता है ना, तो आपका ये कहना है कि ये जो सरकार है ये काम नहीं कर सकते, नाकामयाब सरकार है, ऐसा कहना है कि आपको? असं काही अर्थ होते माझ्या बोलण्यात? तुमचं म्हणणं आहे ना की हिंदूंनी ऐसा कोई मतलब हुआ मेरे बोलने का? हिंदू वोटर एकत्र आले पाहिजे, म्हणजे ये हिंदुओं की गलती है। मुसलमान 100% वोटर बैंक है। राजा लोग मुसलमानों को इसलिए झेलते हैं क्योंकि हिंदू सिर्फ इस्लाम का बात कहने वाले को वोट देते हैं, इस्लाम का हित चाहने वाले को वोट देते हैं मुसलमान, और हिंदू अपने जात वाला खड़ा है उसको वोट करेंगे। अब 2378 जातियां हैं हिंदुओं में, 2378 जातियां, 4 वर्ण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, 4 वर्ण, 2378 जातियां। इतने सारे डिवाइडेशन हिंदू में है। ये डिवाइडेशन खत्म होवे और राजनीति से घृणा छोड़े हिंदू लोग। राजनीति की घृणा करते हैं हिंदू, हमें राजनीति से कोई मतलब नहीं, हमें राजनीति से कोई मतलब नहीं। अगर धर्म का रक्षण चाहिए, अगर राष्ट्र का रक्षण चाहिए, तो हिंदुओं को वोटर बैंक बनना होगा, 100% वोटर बैंक, तो ही हिंदुत्व का रक्षण होगा और राजा लोग हिंदू हित की बात करेंगे।